आण. ना चला धक्का. हाय हॅलो नमस्कार, कशात सर्वजण मस्त आणि मजेतच असाल. मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आमचं इथं पार्सल रिसीव झालेलं होतं आणि ते काढायची एवढी एक्साइटमेंट होती, पण ते रुद्र आल्याशिवाय ओपनच करायचं नव्हतं, कारण त्याची रिॲक्शन बघायची होती, जी की एवढी भारी होती. म्हणजे ह्याच्यात काय असेल काय नाही, लगेच जाऊन मित्रासने घेऊन आलाय, चला तुम्हाला दाखवतो बॉक्समध्ये काय आहे वगैरे. तर फायनली एवढं सगळं आम्ही आता हे उचकटून काढलेलं आहे. मला तर आश्चर्य वाटत होतं की इतकुशा छोट्याशा बॉक्समध्ये एवढा मोठा टेबल आलाय आता, पण आता याला जॉईंट कसं करायचं आणि कुठून सुरुवात करायचं. याच्यासोबत तो पेपर येतो की बाबा आधी काय लावायचं आहे नंतर काय लावायचं, तो पेपर पण आलेला नव्हता. पण त्याच्यावर कस्टमर केअरचा नंबर होता बॉक्सवरती. मग त्याच्यावरती आम्ही कॉल केला. त्यांना म्हटलं व्हॉट्सअपला आम्हाला तुमचा हा टेबल कसा जॉईन करायचा आहे त्याचा व्हिडिओ शेअर करा. तर तो बाबा काय पटकीना पाठवच नाही. अभि भेजताव असं म्हणत म्हणत तो काय भेजेनाच. मग म्हटलं जाऊ द्या, आपण आपलं स्वतःच यूट्यूबला बघूया. सेम तर यूट्यूबला नव्हता, पण त्याच्या रिलेटेड थोडेफार टेबल आम्हाला सापडले. तर तेच आता बघून बघून कसं करायचं चालू आहे. आणि आमच्या तिघांचा मॅटर असं आहे ना, की एखादी गोष्ट नवीन घरात आली, की जोपर्यंत ती असेंबल होत नाही तोपर्यंत दुसऱ्या कामाला हातच लावायचा नाही. भले उपाशी राहिले तर चालेल, पण तेच काम आधी पूर्ण करायचं. आणि हे तर मला ते म्हणत होते, जा तू तुझं कटिंगचं स्टिचिंगचं बघ, तुझं एवढं मागं लोड आहे, परत तुला त्रास होईल, जा पटकन कर. पण माझं ते इथं चाललं होतं की नाही, मला हा टेबलच जॉईन करायचा आहे. तर मी तर त्याच माणसाला फोन लावून विचारत होती की बाबा कसं करू, काय करू, सांगा थोडंफार. इतका छान बोलत होता, पण व्हिडिओज काय पाठवत नव्हता. रुको 2 मिनिट भेजता हूँ, 2 मिनिट भेजता हूँ. म्हटलं राहू दे बाबा. आणि त्यात आता हे असेंबल होतंय तोपर्यंत मला थोडंसं बोलायचं आहे, कारण ना जोपर्यंत एखादी गोष्ट मनातून निघत नाही तोपर्यंत मनातच राहते. तर कालचा बिग बॉसचा बघितला असेल तुम्ही फिनाले. आणि खरं सांगू, मी पहिल्यापासून स्टार्टिंगला थोडासा बिग बॉस बघितला, स्टार्टिंगला सुरुवातीला. आणि ज्यावेळेस अनुश्रीची एंट्री झाली होती की नाही बिग बॉसमध्ये, मी तर केलं, अरे बापरे, ही पोरगी तर कसं काय आली. कारण की सोशल मीडियावरती बरेच म्हणजे तिचे व्हिडिओ, तिचं जे हे सगळं हे बघून ना, ती तर मला कधीच आवडत नव्हती पहिल्यापासून, सातारची असूनसुद्धा म्हणजे नव्हती आवडत. आणि सुरुवातीला ती खूप अशी खेळायची पण, आणि सगळ्यांना सुरुवातीला ती तन्वी बघा एकदम तन्वी हे तन्वी ते सगळ्यांना तीच पोरगी सगळ्यात जास्त आवडायची. पण फिनालेपर्यंत सगळ्या गोष्टी चेंज होतात आणि खरं जर दाखवायचे चेहरे वेगळे आणि त्यांचे आतल्या गाठीचे असतात ना, तर ते वाले बघा. आणि कालचा खरंच तन्वी ट्रॉफी तर घेऊन गेली, पण महाराष्ट्राचं जे मन होतं की नाही पूर्ण लोकांचं, तर ते तर अनुश्रीने जिंकलं. आणि खरंच मलाही माहीत नव्हतं की ही पोरगी इतकी चांगली आहे. म्हणजे सोशल मीडियावरती आपण एखाद्याची रील बघून आपण त्याला जज करतो की बाबा ही अशी तशी, पण जोपर्यंत आपण त्याला स्वतः अनुभवायला लागत नाही, म्हणजे ह्या बिग बॉसमुळे त्या पोरीचं कळालं तर की ती कशी आहे, तिचं कसं आहे सगळं. आणि ती हे सगळं करते त्याच्या मागे खरंच म्हणजे खूप मोठी स्टोरी आहे, जे बिग बॉसमुळे बघायला भेटली ना. आता मला खरंच ती आवडायला लागली बरं का बिग बॉसच्या एंडला. आणि इतकं बेकार वाटत होतं ज्यावेळेस तिला म्हणजे काढलं बाहेर. कारण की ती अजून ठीक आहे, तन्वीचा विनर झाले काहीच हरकत नाही, पण ती फर्स्ट रनरअपपर्यंत तरी ना अनुश्री पाहिजे होती. कारण ह्यांचं असं असतं की वोटिंगनुसार चालतंय. तर 50% वोटिंग ही अनुश्रीला होती. त्या तन्वीला तर 10% पण नव्हती. म्हणजे अगदी डेंजर झोनमध्ये होते. तरीसुद्धा ती विनर आणि तो दुसरा काय तो बापट, तो तर फर्स्ट रनरअप. कसं पॉसिबल आहे? म्हणजे तुम्ही सगळ्यांनीच खेळ बघितला आहे. आणि मागच्या वेळी सूरजने जी ट्रॉफी घेतली ना, त्यावेळेस अख्खा महाराष्ट्र खुश होता, की बाबा नाही, लॉयल आहे बिग बॉस. पण यावेळेस सगळ्यांनी बिग बॉसवरती नुसतं शिंतोडे उडवले, की हे असं स्क्रिप्टेड आहे. आणि खरं सांगू, ती पोरगी जशी वागत होती ना, त्या आधीच माहीत होतं सगळ्यांना की ट्रॉफी तिला जाणार आहे. कारण की ती ओव्हर कॉन्फिडन्स होता तिला, की या ट्रॉफीवर माझंच नाव आहे. प्रत्येक ह्याच्यामध्ये ट्रॉफी, ट्रॉफी, ट्रॉफी करत होती. पण ठीक आहे. आणि मला या गोष्टीचं लय हसायला आलं, की ज्यावेळेस तिची बिल्डिंगमध्ये एंट्री झाली त्यांच्या घरी, तर अगदी गॅलरीतून लोकं येऊन सुद्धा बघत नव्हती, काय चाललंय काय. आपल्या इकडे बघा भांडण झालं ना, तरी अख्खी सोसायटी गोळा होते. आणि पोरगी एवढी विनर बिग बॉसची होऊन आली, तर त्यांच्यासाठी सोसायटीतली लोकंसुद्धा आली नव्हती. म्हणजे ती सुद्धा, त्यांना सुद्धा वाटत नव्हतं की ही विनर व्हावी म्हणून.
सोडा, आपल्याला काही ट्रॉफी हिनं घेतली काय आणि तिनं घेतलेली काय, आपल्याला काही फायदा नाही. फक्त माणुसकी म्हणून एक असतं बाबा मनामध्ये, की हे चुकीचं झालं म्हणजे नाही बरोबर झालं. ट्रॉफी कुणाला का भेटेना, पण अनुश्रीने अख्खं महाराष्ट्राचं मन जिंकलंय. म्हणजे इतके भारी तिला आता प्रेम करायला लागले सगळेजण. भले तिने ट्रॉफी नाही घेतली तरीसुद्धा. म्हणजे चांगलं झालं जे पण झालं. तर फायनली आमच्या रुद्राचा टेबल जॉईन करून झालेला आहे. आणि म्हणजे इतकं भारी वाटते काही म्हणा. म्हणजे आपल्या मुलाच्या छोट्या छोट्या गरजा पूर्ण. तसं त्याला बड्डेला घ्यायचं होतं, पण बड्डे गावी तिकडे होतं, त्याच्यामुळे मग त्याला बड्डेला गिफ्ट नाही घेता आलं. आणि फायनली आता मी तुम्हाला दाखवते. अरे बाप रे, अख्खा दिवस असेंबल केला. म्हणजे काहीच काम नाही, नुसतं तेच नटं बोलटं जोडत राहिलो. काही काम नाही केलं आम्ही तिघांनी आज. तेच त्यात ह्यांची सुट्टी असली ना, बाकीच्या बायकांचं कसं असतं ना, नवरा सुट्टीला असला ना की खूप सारी कामं होतात. आणि आमचं उलटे, आमचा नवरा घरी असला ना काहीच काम होत नाही. म्हणजे त्यांच्याच म्हणजे तसे ते काय मला कामाला होत नाही की वेगळं असं जेवण बनव की हे कर ते कर. पण मला काय आळस येतो काय माहीत. मी सकाळी उठत पण नाही, रुद्राला आंघोळ घालण्यापासून सगळं ते करतात. म्हणजे एवढं ते नसले ना की आपण असं हे होतं ना, तसं झालं होतं माझं. ते असले ना मला काही करू वाटत नाही, मी चॅटिंग करत नाही काय नाही. पण आज मी पण गरम होतं ना, त्याच्यामुळे दुपारचं आज काही करू वाटलं नाही. कारण काल पण ना मी 2 दिवस खूप जास्ती काम केलं होतं आणि ते माझ्या डोळ्याचा परिणाम बघू शकता. तर आता मी तुम्हाला दाखवते रुद्राचा टेबल फायनली. तर फायनली हा आहे आमच्या रुद्राचा टेबल. आणि हे बघा इथं घड्याळ पण आहे, क्लॉक, त्यांच्या भाषेत क्लॉक. तर म्हणे माझं क्लॉक. तर अजून त्याला टाईमवरती नाही लावलं, तसंच फक्त लावून ठेवलं आहे. या साईडला ना असं हे आहे, त्याच्यामध्ये तो पेन्सिल वगैरे पण भरू शकतो. महत्त्वाची गोष्ट माहिती आहे, बॅकला बघा. म्हणजे जर आता टाईमवर लावायचं आहे तर मी इथूनच असं टाईमवरती लावू शकते, किंवा सेल चेंज करायचं असेल ना तर मी सेल पण चेंज करू शकते. ॲडजस्टेबल आहे, म्हणजे आपण ह्याला अजूनही उंच करायचं असेल ना तर अजून उंच करू शकतो. या खुर्चीलाही तसंच आपण अजून उंच पाहिजे असेल तर उंच करू शकतो. आणि ह्याचं हे लाकडी बघा, असली जब्बर भन्नाट. म्हणजे ह्याला इतकं हे आहे ना, चकाकी तर आहेच, पण त्याचसोबत ना इतकं भारी लाकूड आहे ना हे. मी तुम्हाला नीट दाखवते अजून. तर हे बघा, म्हणजे आता ही लाईटच्या फ्लॅशनेच हे इतकं छान चककते. आणि असं नाही की वरनं असं आहे मग खालनं खराब असेल, तर खालनं सुद्धा जसं वरून आहे ना तसं सेम टू सेम आहे. आणि सगळीकडे हे असं येल्लोवालं हे आहे बघा, सेफ्टीसाठी. हलणार पण आहे जाग्यावरून. आता असेंबल करणं सोपं नाही आहे, म्हणजे आता शिफ्टिंग करायचं असेल तर खोलाखोली हे लय डोकं खायचं काम आहे. पण खूप भारी, एक नंबर. खालून असं एक कप्पा आहे, त्यालासुद्धा बॅक साईडनं फळ आहे, त्याच्यामुळे पलीकडे पडणार नाही. आता मुलं काय करतात, आत दाब किती आत दाबलं ना तर पलीकडच्या साईडला अजिबात पडणार नाही येते. म्हणजे मस्तच आहे, मला तर इतका जास्त आवडला आहे ना. आणि साईडला असं आहे, म्हणजे भारी वाटतंय. एकूण तो आता मस्त अभ्यास करेल आणि त्याचा परफेक्ट आहे, त्याच्यासाठी एकदम परफेक्ट टेबल आहे. एकदम मस्त आहे बरं का टेबल. आणि प्राईज ना अजिबात जास्ती नाही. फक्त आणि फक्त ना, मी म्हटलं की शॉप्सीवरून मी घेतला तर मला वाटलं यार चांगला येईल की नाही, कसं येतोय किंवा येईल की नाही, म्हणून मी COD केला होता, म्हणजे कॅश ऑन डिलिव्हरीवरती घेतला होता. त्याच्यामुळे मला 2600 रुपये भरावे लागले, 2629 रुपये. नाहीतर मी ऑनलाईन घेतला असता तर मला 2448 रुपयाला पडत होता, जो की COD केल्यामुळे जास्ती लागलं पैसे. पण 2500 रुपयेमध्ये हा टेबल बाहेर दुकानात पॉसिबलच नाहीच मिळणार. त्याचं लाकूड, त्याचं जे लोखंड, हे सगळेच इतकं स्ट्रॉंग आहे. त्याला एक्स्ट्राचे बोल्ट आहेत, सगळ्याच गोष्टी त्याच्या एक्स्ट्रा आहे, ज्या की आम्ही आता वरती ठेवून दिल्या. आणि असेंबल करणंही सोपं आहे, फक्त खूप आता आधी माहीत नसतं आपल्याला, तर मग त्याच्यात खूप टाईमपास गेला. त्याच्यामुळे नाहीतर बाहेर आहे. 2500 रुपयात एक नंबर. आता तुम्ही म्हणाल कोलॅबरेशन वगैरे तर असलं काही नाही, म्हणजे स्वतःच्या पैशाने मी माझ्या पोरासाठी घेतलं आहे. आणि इतका खुश झाला होता, बापरे, म्हणजे इतका बासच. त्याचा माझा पोरगा काय करतोय. ए रुदू, तुझं टेबल देऊन टाकला मी रिटर्न रिक्वेस्ट टाकली. काय करतोय तू, काय क्रिकेट? आणि ते स्टंप असले कसले, ते वरती पत्ता का ठेवलाय, पत्ता पाने का ठेवले ते? तर गुजराती बोल रे. मला विचार मम्मा तू काय करते. नाही रिटर्न करत बघ, जोडून ठेवला, आता थोडी रिटर्न करते. सांग ना गुजरातीमध्ये मम्मा तू काय करते. ऐसे नहीं बात करने का, छोटा थोड़ी, वो भी पहली में, तू भी पहली में. ओ भाई साहब, अभी तो 6 ही मार लेगा. आता विचार नाही, गुजरातीमध्ये बोल ना. बोल की मम्मा तू काय करते. क्या मग
मम्मा तो बोलाय नाही तो. नक्की आव्हानच आहे. थांबा. आपलं आमचा रुद्र किती गुजराती शिकलाय, म्हणजे त्याला जवळजवळ सगळंच येतं, सगळं. आणि आता मला काहीतरी बोलला, मला काही समजत नाही. तो काही बोलतो ना माझ्याशी बडबड, तुम्हाला काहीच समजत नाही. 22 रन झाले का? पप्पा दोघं जर क्रिकेट खेळत असले ना, जरा त्याचे 140 रन झाले असले ना, तर डायरेक्ट त्याचे 260 होतात. हा बापरे, असं त्याचा रन आहेत. चला आधीची वाली ना, ही नाही का चांगली? खोलून तर बघा, खोलून. जास्त इंग्लिश नाही झाडायची, मराठीत. कसे? एक नंबर क्वालिटी आहे. आता रुद्राला कोणती आवडती काय माहिती, मी 2 घेतल्यात. हा का? दुसरी बघू. हिला अडकवायचं पण आहे ना, त्याला अडकवायच्या लय आवडतात गळ्यात. ती दुसरी आणि मोठी पण आहे, 750 ml चे. कशी सिस्टीम आहे? ह्या सुईतून प्यायचं आहे का? किती रुपयाची असेल अंदाज? गेस करा, सांगितले ना मी. क्वालिटी बघून वाटते किती? 300 पर्यंत. आणि ती वाली ती आधी दाखव ना ती. तर हा माणूस ना, मी ज्या वस्तू घेते की नाही, मागवते ना, तर त्या ते संध्याकाळी कामावरून आलं की बघायचं काम असतं की ह्याच्यात काय मागवलंय, त्याच्यात काय मागवलंय. नुसता पैसे खर्च करते. ओय नुसता पैसे खर्च करते. गरजेच्या वस्तू काय प्लॅस्टिकचं माहिती ना, किती का धोक्याचं असतं आता सध्या प्लॅस्टिक वापरणं. तसं पण त्याला 2 वर्षात एकच बॉटल घ्यायची. कप आहे किती क्वालिटी करायचं पट कप काय माहित? नॉट मायक्रोवेव्ह सेफ, नॉट डिशवॉशर सेफ. मतलब वॉर्निंग बॅटरी इनसाइड, नॉट मायक्रोवेव्ह. ओ माय. तर ही एक नीव आहे. आता रुद्राला कोणती आवडती काय माहित. दोन्हीची पण मी बघून घेतलेत. म्हणजे प्लॅस्टिकचं नाही चांगलं, डीमार्टच्या असतात ठीक, पण ते प्लॅस्टिकच असतं. ही कशी आहे? तरी टेम्परेचर पण दाखवतो. दाखव ना टेम्परेचर चालू करून. कप तर हाच असेल ना, हाच कप असेल. याला कसं तर ओपन करायचं असेल. शिकेपर्यंत आपण कधी जमण्यात त्या पाण्याच्या बॉटल शिवाय पुढं गाडी गेली का कधी? त्याच्यामध्ये टेम्परेचर सेट करायचंय. हा, किती टेम्परेचर ठेव, म्हणजे गरम पाणी वगैरे कोणाला पाहिजे असेल तर. सध्या तर रुद्राला पिंक आवडेल असं मला थोडासा डाऊट कमी आहे. आता नाही, पण हिवाळ्यामध्ये वगैरे छान आहे. त्याचं म्हणणं असणार की पिंक गर्लची असते. आता आला की लगेच सांगेल. दोन्ही पण छान आहेत, पण त्याला ब्ल्यूच आवडणार. खात्री माझी, आता बघतो आल्यानंतर. पण हिला हे नाही ना, त्याच्यामुळे ते पिंक कलर घेणारच नाही. तो म्हणेल मम्मा पिंक कलर मुलीचा असतो. बाकी बॉटल छान आहेत. तर दोन्ही पण छान आहेत बरं का, बिंदास्त घ्या. आणि माझं असं म्हणणं असतं की बाबा ना, म्हणजे तेच एक गोष्ट आहे की हा लिंक मी हे फ्लिपकार्टवरून घेतले. हो, फ्लिपकार्टवरून घेतलेत. कारण ना चांगली पण क्वालिटी, थोडंसं महागडे पण आहेत. म्हटलं ठीक आहे, कारण बॉटल आपण एकदाच घेतो वर्षातनं. डीमार्टच्या न गेलं ना 150 रुपये 100 रुपयाच्या शिवाय हे घेत नाही. त्याच्यामुळे मग काय डीमार्टला अशी भेटत पण नाही. आणि भेटली ना तरी पण रेट महाग असतो, 700-800 शिवाय नसते. या दोन्ही पण मला 500च्या खाली भेटल्यात. माहिती आहे, दोन्हीची पण क्वालिटी मिशोच्या प्रोडक्ट सारखी नाहीये. मिशोची पण क्वालिटी चांगली राहते. आम्ही बॉटल वगैरे असं नाही मागवत. इलेक्ट्रिक वस्तू पण मी ह्याच्यातूनच घेते. हे खुर्ची पण, ते पण फ्लिपकार्टच आहे. दाखवलं की मगाशीच. कशी वाटली क्वालिटी? तर माझं पोरग म्हणतंय, आणि माझं रुद्र काय म्हणला, तर माझं पोरग म्हणतंय मम्मा तू जर माझी मम्मा नसती तर मला टेबल आणि खुर्ची पण भेटली नसती. हे पप्पानं कुछ दिला तर नाही पप्पा. आगे तो तुम्हारी सरप्राइज बॉटल. इधर ऊपर देखो, ऊपर दोनों को ही खोला है पप्पा ने. तो क्या है? क्या है? बाहेर तर बाहेर काढून बघ की कुठली आवडती. एक रिटर्न करायची, एक ठेवायचे. कोणती पण एक घे. एक ना बेटा, कौन सी अच्छी है?
आहे ते. ए मारना थोडी. मारना थोड़ी है। बताओ कौन सी पसंद आई? उसका पिंक कलर है, पिंक कलर है. चलेगा? ओ भाई साहब, पण त्याला दोरी पण नाही अडकवायची. आणि त्याला ते टोपण उघडून मग पाणी प्यायचं आहे. टोपण उघडवून मग पाणी प्यायचं आहे मोठ्या माणसांसारखं. आणि त्याच्यात फिल्टरचं पण आहे ते. जाळी कशाची आहे? जाळी फिल्टरचीच आहे जाळी. ठीक आहे, असं डायरेक्ट तोंडाला वर करायचं आणि प्यायचं. वैसे पीना है अभी. आता ही वाली ट्राय कर. ये 1,00,000 और ये 5 रुपए की और ये 1,00,000 की है. 5 रुपए की. हाँ, ये तो इजी है ना पीने में. ती तर तुला प्यायला यायचं नाही. तुझ्या मना वॉटरप्रूफ तो ए वाले आहे, पर बडी लग रही देख. नी छोटे. तुझे बुक्स कोणत्यामध्ये बसतायत? आता हे पोरगा तर एवढ्यातच खुश झाला आणि आता त्याचं सगळं घेऊन झालंय. तर आता दोन्ही त्याला जी पण बॅग आवडेल ते ठेवणार आहे. दोन्ही पण 250-250च्या आहेत. सेम आम्ही दुकानात बघायला गेलतो पण 600-700 शिवाय बॅग नाही. सेम क्वालिटी, काही चेंज नाही. त्याच्यामुळे म्हटलं फ्लिपकार्टवरून घेऊ. तर ह्या पण फ्लिपकार्टच्याच आहेत. 250-250 प्राईज आहे आणि बॉटलही सेमच रेट आहेत. तर दोन्हीच्याही लिंक तुम्हाला देते. बाकी व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा. बाय.